नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. असत म्हणजे जे नसणारं, नाशिवंत, असत्य, क्षणिक आहे, त्याला खरं अस्तित्व नाही. सत म्हणजे जे सतत असणारं शाश्वत सत्य आहे, त्याचा कधी नाश होत नाही. भगवंत सांगतात की जे असत्य क्षणिक आहे त्याला खरं अस्तित्व नाही. जे सत्य आणि शाश्वत आहे त्याचा कधी नाश होत नाही. हे सत्य तत्वदर्शी महात्म्यांना, म्हणजे जे ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहतात त्यांना स्पष्ट कळतं, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपण अध्यात्म आणि मानसशास्त्र या दृष्टीने जेव्हा हा श्लोक पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मानसशास्त्र इथे सांगतं की आपल्या भावना म्हणजे भाव, राग, चिंता, दुःख या तात्पुरत्या असतात आणि त्या असत आहेत, म्हणजेच थोड्या वेळाने बदलतात, त्या टिकत नाहीत. पण आपली मूल्य, चरित्र, आत्मबळ, जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रवृत्ती ही शाश्वत असते, म्हणजेच सत असते. याचाच अर्थ क्षणिक विरुद्ध शाश्वत भावनांचा इथे फरक आपल्याला दिसतो. नकारात्मक विचार किंवा विकृत समजुती या कायमस्वरूपी नसतात, तर त्या असत आहेत. पण सत्य काय आहे, वास्तविकता काय आहे हे ओळखणं म्हणजे सत शोधणं. त्याला आपण तत्वदर्शी म्हणतो. ते आजच्या भाषेत ऑब्जेक्टिव्ह थिंकर किंवा माइंडफुल ऑब्झर्वर म्हणजेच वास्तव जाणणारा आणि सजग मनुष्य आपण इथे तत्वदर्शी याला म्हणू शकतो. मानसशास्त्र काय सांगतं की अनित्यता किंवा अनिश्चिततेचा स्वीकार केला तर नैराश्य कमी होतं. म्हणजेच जे जाणार आहे त्याला चिकटून बसण्याऐवजी जे खऱ्या अर्थानं टिकणार आहे, म्हणजेच काय टिकणार आहे तर आपले गुण, संबंधाची खरी ऊब, आत्मिक शांती, त्यावर लक्ष केंद्रित करणं ही मानसिक आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. आपण यातून असा बोध घेऊ शकतो की वर्तमान क्षणात राहून आपण सत्य अनुभवू शकतो. बदलणाऱ्या नाशिवंत गोष्टींना खूप महत्त्व न देता जे शाश्वत टिकणारं सत्य आहे त्यावर आधार ठेवला तर मानसिक शांती आणि स्थिरता मिळते. श्रीकृष्णार्पणमस्तू.